मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो सभागृहात, मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो सभागृहामध्ये, मी काय सभागृहात रिव्हॉल्वर बंदूक नाही घेऊन आलो. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाहीये यांना, एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाहीये, एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही यांना. पण तुमच्यामुळे सन्माननीय उद्धव साहेबांना माफी मागायला लागली, ही काही चांगली गोष्ट झाली का सांगा बरं. सभापती महोदय, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवला. खरा गणवेश असा आहे सभापती महोदय, हे अशा पद्धतीनं कपडा फाडून अशा पद्धतीनं दिला जाणार आहे, अशा पद्धतीने दिला जाणार. मुख्यमंत्र्यांनी दाखवला, मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला ड्रेस वेगळा होता. हे अशा पद्धतीनं गणवेश, मला असं वाटतं माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे, अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे, अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे. हा गणवेश आहे, मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला गणवेश अशा पद्धतीनं मोहिमेला दिला जाणार आहे. मला असं वाटतं काय बोलायचं उत्तरामध्ये बोला, उत्तरामध्ये बोला. तुम्हाला काय उत्तर द्यायचं उत्तरामध्ये द्या. तुम्हाला मंत्री महोदय उत्तराच्या बोलायला देतो, त्यांना विरोधी पक्ष नेत्यांना जरा बोलून द्या. महिला आर्थिक विकास महामंडळाला अशा पद्धतीनं दिला जाणार आहे सभापती महोदय, अशा पद्धतीनं दिला जाणार आहे. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे, मी वाचून दाखवतो. 45 लाख विद्यार्थ्यांना द्यायचंय. 1 जून रोजी खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होतं. हे सगळ्या रचनेमध्ये जर बघितलं तर आजच्या घडीला या सरकारने मविमला अजून कपडा सुद्धा या गुत्तेदारांना दिलेला नाही सभापती महोदय. या गुत्तेदार ज्याला गुत्ता दिलेला या विभागाने अजून सुद्धा मविमाकडे पूर्णपणे कपडा दिलेला नाही. मविमा हे चांगलं काम करणारी संस्था आहे, मविविषयी मी बोलणार नाही. महिला आर्थिक विकास महामंडळ ही अतिशय चांगलं काम करणारी संस्था आहे. या गुत्तेदाराने महिला आर्थिक विकास महामंडळ अशा पद्धतीनं कपडा फाडून दिलेला आहे सभापती महोदय. अजून सुद्धा बघितलं तर अजूनही जवळपास हे 45 लाख गणवेश हे 1 सप्टेंबर पर्यंत सुद्धा होऊ शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. अजून पूर्ण कपडा सुद्धा मराठवाडा आर्थिक विकास महामंडळाला या कोण जे असेल एजन्सी यांनी सभापती महोदय दिलेली नाही. जर शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाविषयी अशा प्रकारची अनास्था आहे सरकार करतं, अशा प्रकारचं मग जर आधीची स्थिती काय वेगळी होती. आता हे 2 मंत्री हे पण ग्रामीण भागातले, यांनी सांगावं आधी शालेय शिक्षण समितीकडे अशा पद्धतीने कपडा जायचा. गावातलं शालेय शिक्षण समिती, मुख्याध्यापक गावातल्या एखाद्या टेलर कडून शिवून घ्यायचे, काय वाईट पद्धत होती. मग महिला आर्थिक विकास महामंडळ तुम्ही शिवायला सांगता तर कपडा सुद्धा महिला आर्थिक विकास महामंडळ सांगायला पाहिजे होतं. पण कपडा घेणार एक एजन्सी आणि शिवणार एक एजन्सी. मला असं वाटतं सरकारची एजन्सी महिला आर्थिक विकास महामंडळासारखी जर चांगली एजन्सी असेल तर मला वाटतं मधले दलाल आणायचे कशाला. जर तुम्ही शिवायला महिला आर्थिक विकास महामंडळाला सांगत असाल तर माझं म्हणणं, इथं मंत्री त्या विभागाचे बसलेले आहेत, महिला बाल कल्याणचे, या सगळ्याच्या जर माझं म्हणणं असं आहे सरकारला की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं आपली संस्था जर महिला आर्थिक विकास महामंडळ चांगली असेल, शेकडो महिलांना याच्यातून रोजगार मिळत असेल, ते सगळं काम महिला आर्थिक विकास महामंडळाला सांगितलं पाहिजे. कोणत्याही गुत्तेदाराची गरज नाही आहे. ते कापड सभागृहामध्ये आणून दाखवायला, कुठलीही वस्तू ही बाहेरून आत आणून अशा पद्धतीने त्याचं प्रदर्शन करायला दाखवायला चेअरची सन्मान्य सभापतींची परवानगी लागते. आपण इथं बसण्यापूर्वी माननीय सभापती महोदय इथं होत्या, त्यामुळे या पद्धतीने जर त्यांनी परवानगी घेतली असेल तर आपण त्याचा खुलासा करावा की बाबा त्यांनी परवानगी घेतलेली आहे. मला असं वाटतं सरकारने उत्तरामध्ये हे पहा मी तर मग आता डिटेल सांगेल, मी डिटेल सांगेल. तपासून बघतो मी तपासून बघतो. नाही सभापती महोदय, मी दाव्यासही सांगतो की अशा पद्धतीनं जी कोणती एजन्सी आहे, परवानगी नाहीये. गणवेश ही वस्तू आहे. मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो सभागृहात, मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो सभागृहामध्ये, मी काय सभागृहात रिव्हॉल्वर बंदूक नाही घेऊन आलो. नाही, मी काही सभागृहात बंदूक नाही घेऊन आलो. सभापती महोदय, मी काही एखादी बंदूक रिव्हॉल्वर नाही घेऊन आलो आक्षेपार्ह. मी साधा जो मुलांना कपडा देणार आहे तो दाखवायला आणलेला आहे. एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे यांना, एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे, एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही यांना.
आणलंय काय झालं? सभापती महोदय, हा गणवेश अशा पद्धतीनं कट करून दिला जाणार आहे, मी सांगितलेलं आहे. तो कशा पद्धतीनं कट करून देतात ते मी समोर आणलेलं आहे. मला बोलू द्या सभापती महोदय. मला संरक्षण द्या, तुम्ही मला संरक्षण द्या. मी सभापतींना दाखवतो, तुम्हाला नाही दाखवतो. तुम्हाला बोलायला देते मी दारेकर साहेब. 1-2 हो, पण 2 मिनिट थांबा. दानवे साहेब, मी काय बोलते, काय झालं ते मला थोडंसं 1 मिनिट ऐकू दे. कपडा आहे. माझं असं म्हणणं आहे की शालेय विद्यार्थ्यांना जो गणवेश दिला जाणार आहे तो आधी कपडा दिला जात होता त्या शालेय समितीकडं. आता सरकारने एक एजन्सी नेमून ही एजन्सी कपडा खरेदी करणार. ही एजन्सी कपडा कट करून महिला आर्थिक विकास महामंडळाकडे पाठवणार. मग महिला आर्थिक विकास मंडळ त्याला शिवणार आणि त्या शाळेत पाठवणार. म्हणून मी हे दाखवलं की ही एजन्सी जर महिला आर्थिक विकास मंडळ असा कट केलेला कपडा पाठवत असेल तर महिला आर्थिक विकास मंडळालाच कपडा का नाही दिला आपण? पण आता एक मिनिट थोडंसं पॉइंट ऑफ ऑर्डर काय आपला 100 नाही ते मी तुम्हाला. माझा हाच होता की त्यांनी काही बाहेरच्या वस्तू कापड वगैरे फाडलेलं कट केलेलं त्यांनी ते बंडल आतमध्ये आणला आणि तो असा वर करून दाखवला. मी सन्मान्य सभापतींना एवढंच पॉइंट ऑफ ऑर्डर विचारला की अशी बाहेरची वस्तू सभागृहामध्ये आणताना चेअरची सन्मान्य सभापती महोदयांची परवानगी घ्यावी लागते. ती रितसर परवानगी सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी घेतली आहे का? घेतली असेल तर आमचं काही म्हणणं नाही, घेतली नसेल तर नियमानुसार कारवाई करा. हा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर होता. ठीक आहे, दरेकर काय तुमचं काय म्हणणं आहे? मी विधानसभेत खालच्या सभागृहामध्ये जेव्हा अशाच प्रकारे आम्ही भाजीपाला आणि कपडे घेऊन आलो होतो तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती. आम्ही नवे सभासद होतो, आम्हाला कल्पना नव्हती, आम्ही ते केलं. आता विरोधी पक्ष नेता 4 दिवसापूर्वी एक गोष्ट झाली, संविधान पदावर असल्यानंतर जर आणि सिंपल प्रश्न पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून सरकारच्या बाजूने मंत्र्यांनी विचारलाय की अशा प्रकारच्या वस्तू आणायच्या असतील तर सभापतींची परवानगी लागते. आता सिंपल प्रश्न, आपली परवानगी असेल आमची काही हरकत नाही. कारण ह्यांना कसं असतं सभापती महोदय, नंतर काढलं मीडियात जातं सगळं, मीडियात जे जायला पाहिजे ते सगळं जातं. त्याच्यामुळे ही पद्धत बरोबर नाहीये. मीडियात काय करायचंय ते मी बाहेर करू ना. या सभागृहात हे माईक आणि तोंड आहे ना, याचं काम आहे सभापती महोदय. अशा प्रकारच्या गोष्टी आणून प्रदर्शन मांडायची ही जागा नाहीये. हे प्रदर्शन स्थळ नाहीये, हे विचार स्थळ आहे. इथे मोठं एवढं पद आहे, त्याच्या पदाचा उपयोग आपल्या विचारशैलीतून आपल्या वक्तृत्वातून आणि पुढे बोललेत ते गंभीर आहे. मी काय बंदूक घेऊन आलोय का? काय चाललंय सभापती महोदय? त्याला बंदूक आणायची नाही का? ठीक आहे दरेकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. माझी कुठली परवानगी विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेली नाहीये. एक बार नाही, दुसरा 1 मिनिट थांबा जरा 1 मिनिट. मी या सभागृहात आहे, तुम्ही अनेक वर्ष वेगवेगळ्या सभागृहात होता. असे लोक वेगवेगळ्या आणतात गोष्टी. कोणी शेतकऱ्यांचा ड्रेस घालून येतं, कोणी गोंगडी घालतं, त्याला सभापती दखल घेतात. आता मी दखल घेतली आहे. तर एक तर पहिली गोष्ट ना, तो ड्रेस पुरुषाचा मुलाचा गणवेश आहे का मुलीचा आहे? मुलाचा कापड आणि बरं, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे असं तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की मी असं कापड वगैरे आणणार आहे, ते मी नाही म्हटलं असतं म्हणून तुम्ही ऐकायला दाखवलं. हे सगळं मला कळली. पण प्रश्न असा आहे, तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांनी काही सांगितलं की तुम्ही त्याचं प्रत्युत्तर करा ना. तुम्ही गोंधळ का घालताय सभागृहात सारखा? पण 2 मिनिटं मी बाहेर गेले काही महत्वाच्या कामाला तर म्हणजे खरं तानं मूल सुद्धा एवढं आईची वाट बघत असेल, एवढं तुम्ही गोंधळ घालताय सारखं की 5 मिनिटं झाली की जो गोंधळ घालता सुरू करता की काहीच नाही. म्हणजे असं काय माझं म्हणणं थोडं नाही अहो परब साहेब, पण तुम्ही आता तुम्हाला काय नाही काय आता दुसरा आम्हाला जाणे तुम्हाला मी आता समज देते बरं का. तुम्हाला मी समज देते. तुम्ही अशा काही वस्तू आणायच्या, परत त्याच्यानंतर ही जी भाषा आहे आपली की मी बंदूक आणली का, अमकी आणली का, याच्यामधून बाहेर मेसेज काय जातो की अंबादास दानवे कुणाला घाबरत नाही. पण तुमच्यामुळे सन्माननीय उद्धव साहेबांना माफी मागायला लागली. हे काही चांगली गोष्ट झाली का सांगा बरं? त्याच्यामुळे मला वाटतं की असं परत त्यांना वेळ आणणं हे चांगलं नाहीये. तुमच्या पॉलिटिकल करिअरसाठी चांगलं नाही साहेबांना माफी मागायला लागणं तुमच्यासाठी. लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. असं आतापर्यंत कधी साहेबांना कुणासाठी माफी मागायला लागली नाही. आणि म्हणून थोडंसं तुम्ही सुद्धा सबुरीने घ्या. सबुरीने घ्या काही गोष्टी. आणि तुमची भावना तीव्र आहे, पण त्याचा आविष्कार किंवा त्याचा जे स्पष्टीकरण आहे ते तेवढं योग्य त्या पद्धतीने होत नाहीये. तुम्ही तुमचं भाषण सुरू करा आणि आता शांत राहा सभापती महोदय. मी आपली परवानगी घेऊन आणलं नव्हतं. याच्यानंतर जे काय आणायचं आपल्याला सांगून घेऊन येईल सभापती. सांगून परमिशन घेऊन आणेल ना, कमाल आहे आता. अरे जे काय आणायचं ते सांगून घेऊन येईल ना. बरं ठीक आहे, पुढे चला. सभापती महोदय, मला असं वाटतं या गणवेश वाटपाचा खेळ खंडोबा शिक्षण विभागाने केलेला आहे. परवाच्या दिवशी दाखवलेल्या गणवेशावर अंबादास दानवे यांनी जोरदार टीका करत सभागृहात एक कापड आणला होता. शिंदेंनी ड्रेस दाखवला होता आणि शाळेमध्ये कापड देणार होते हे दानवेंनी सांगितलं. आणि असं सांगता सभागृहात तुफान गोंधळ झाला.
मध्येच शंभूराज देसाई आणि प्रवीण दरेकर उठले आणि म्हणायला लागले की हे कापड आणताना तुम्ही सभापतींची परमिशन घेतली का? याच्यावर दानवे म्हणाले की मी हा कापड आणलाय, बंदूक नाही आणली जी परमिशन घेऊ. आता ते असं म्हणतात सभागृहात अजून गोंधळ माजला. एकीकडे एकटे रावसाहेब दानवे होते आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षांचे शंभूराज देसाई आणि प्रवीण दरेकर हे दोघं होते. हे दोघं मिळून रावसाहेब दानवेंना खाली बसवण्याचा प्रयत्न करत होते. पण रावसाहेब दानवे काही ऐकणाऱ्यांमधले नाही. त्यांनीही सरकारवर टीका करत जोरदार हल्ला चढवला. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत आपण आपल्या मराठी जनता या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.